नमस्कार. मी नागनाथ भाऊ बांची कदम, श्री क्षेत्र तुळजापूर. तुळजाभवानीचा नवरात्रोत्सव म्हणजे सुरुवात झालेली आहे. तुळजापुरामध्ये मोठ्या प्रमाणावरती भक्तांची गर्दी व पूजा साहित्य, पूजा करण्यासाठी, कुलधर्म कुलाचार करण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी आहे. मंदिरामध्येही अतिशय सुंदर प्रकारे असं मंदिर पूर्णपणे फुलांनी सजवलं गेलेलं आहे. अशा प्रकारे तुळजाभवानी देवीचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्सव म्हणजे उल्हासामध्ये सुरुवात आहे. आज आश्विन शुद्ध तृतीया. आजच्या दिवशी नित्यप्रमाणे देवीजींची अभिषेक पूजा सकाळची होते. त्यानंतर देवीजींना वस्त्र वगैरे अलंकार घातल्यानंतर घटाला पूजा होते. घटाला पाणी घातलं जातं. त्यानंतर देवीजींच्या सकाळची आणि संध्याकाळची दोन्हीही म्हणजे अभिषेक पूजा संपन्न झाल्यानंतर छबिना हा मिरवला जातो. हा दिवसभराचा कार्यक्रम नित्याप्रमाणे होतो. तर आज आपण जाणून घेऊया या नवरात्रामध्ये काही विशेष अशा कुलधर्म कुलाचार व प्रथा आहेत त्या केल्या जातात. त्यापैकी एक अतिशय महत्वाची, या नवरात्रामध्ये कुमारिका जेवण घातलं जातं. आणि हे कुमारिका जेवण म्हणजे हे फक्त तुळजापुरातच करावं असा प्रकार नाही. आपण ज्याही ठिकाणी असाल अशा ठिकाणी भवानीला, देवीला जे आहे हे कुमारिकेचा अवतार समजून ज्या मुली ज्यांचं वय 8 ते 10 वर्षाचं आहे अशा लहान मुली ज्या 5, 7, 9, 11 जसं आपल्याला जमेल अशा पद्धतीनं त्यांना बोलावं आपल्या घरी. हे तुळजापूरमध्ये प्रत्येक घरामध्ये या 9 दिवसाच्या ज्याला जसं ज्या दिवशी जमल त्या दिवशी हा कुलधर्म कुलाचार केला जातो. याला कुमारिका जेवण म्हटलं जातं. या ज्या 5, 7, 9, 11 हे शुभ अंक आहेत. अशा प्रकारे लहान मुलींना ज्या 8 ते 10 वर्षाच्या वयाच्या असतील अशांना बोलावून त्यांना आपल्या यथाशक्ती जेवण, अल्पोपहार किंवा फलाहार किंवा कुठल्याही फळाचा आहार त्यांना देऊन, त्यांना मळवट भरून, त्यांना दक्षिणा देऊन, त्यांना नमस्कार करणे, अशा प्रकारे आपल्या यथाशक्तीप्रमाणे हे कार्य केलं जातं. आणि हे कुमारिका जेवण हे 9 दिवसामध्ये कुठल्याही दिवशी आपल्या जिथे तुम्ही ज्या गावात असाल, जिथे असाल, या ठिकाणी जरी केलं तरी चालतं. अशा प्रकारे हे कुमारिका जेवण या 9 दिवसामध्ये केलं जातं. व त्याच्यानंतर या 9 दिवसामध्येच तुळजाभवानी देवीस कुंकुम अर्चन हा प्रकार केला जातो. म्हणजे तुळजाभवानी देवीची जी मूर्ती आहे या मूर्तीला मंत्रोपचारामध्ये कुंकू जे आहे ते कुंकू वाहिले जाते त्या मूर्तीवरती. आणि या मंत्रोपचारामुळे हे जे कुंकू जे आहे हे अतिशय शुद्ध आणि अतिशय आपल्या कुलाला म्हणजे वर्षभर वापरण्यासाठी व आपल्या बाळावरती लावण्यासाठी हे कुंकू वापरलं जातं. आणि तो तुळजापुरातून प्रसाद म्हणून दिला जातो. या 9 दिवसामध्ये तुळजापुरातील पुजाऱ्यांकडून, उपाध्यायांकडून अशा प्रकारे कुंकुम अर्चन हा प्रकारही केला जातो. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रथा आणि पद्धती या तुळजापुरामध्ये आणि तुळजाभवानी देवीस वेगवेगळी अशी कुलधर्म कुलाचार भक्तांकडून केले जातात. त्यापैकी आपण पाहतो की तुळजाभवानी देवीला अभिषेक पूजा केल्या जातात. आता देवीला अभिषेक पूजा करणे म्हणजे काय आणि कुलधर्म कुलाचारातील ही अभिषेक पूजेची पद्धत काय आहे? देवीला 2 प्रकारे पूजा केल्या जातात भक्तांकडून. या पूजा म्हणजे एक अंगभोग पूजा आणि एक रंगभोग पूजा. त्यापैकी देवीला केली जाणारी अभिषेक पूजा जी आहे ही अंगभोग पूजा म्हटली जाते. अंगभोग म्हणजे काय की देवीच्या प्रत्यक्ष मूर्तीशी ज्या तुमच्या विधीचा संपर्क येतो, संबंध येतो, त्याला अंगभोग पूजा म्हटली जाते. म्हणजे तुम्ही आणलेले जे काय दही, दूध, केळी, मध, साखर जे आहे ते प्रत्यक्ष देवीला अर्पण होतं.
आणि त्याचा प्रसाद तुम्हाला मिळतो. याला अंगभोग पूजा म्हटलं जातं. मग त्याच्यामध्ये तुम्ही आता मी म्हटल्याप्रमाणे दही, दूध, केळी, मध, साखर, साडी, चोळी किंवा अलंकार जे तुम्ही भक्तांनी आणलेले केलेलं असतं, जे प्रत्यक्ष देवीच्या मूर्तीशी जे संपर्कात येतं, संबंधात येतं, ती पूजा म्हणजे देवीजीची अंगभोग पूजा. आणि त्याच्यानंतर देवीजीच्या संबंधितच दुसरी रंगभोग पूजा. रंगभोग म्हणजे काय, की देवीजींना सजवणं, नटवणं, देवीजींना फूल, हार, वेणी घालणं किंवा देवीजींचा जो गर्भगृह आहे, गाभारा आहे, तो फुलांनी किंवा मंदिराचा परिसर फुलांनी सजवणं करणं, याला रंगभोग पूजा म्हटले जातं. आणि अभिषेक पूजेमध्ये अंगभोग आणि रंगभोग या दोन्हीचा संपर्क येतो, संबंध येतो. अशा प्रकारच्या पूजा भक्तांकडून मोठ्या प्रमाणावरती वर्षभर केल्या जातात. आणि या अंगभोग आणि रंगभोग पूजा प्रत्यक्ष देवींकडून देवीच्या मूर्तीशी संपर्कात असल्यामुळं आणि देवीच्या जवळ जाऊन होत असल्यामुळं भक्तांकडून मोठ्या प्रमाणावर केल्या जातात. मग या पूजा करावयाच्या कशा, तर ज्या वेळेस तुम्ही तुळजापूर शहरात याल किंवा जेथे असाल तेथून तुम्ही तुळजापुरातील पुजाऱ्यांच्या संपर्कात यायचं. आणि ज्यावेळेस तुम्ही पुजाऱ्यांच्या संपर्कात येतात त्यावेळेस पुजारी तुम्हाला ही पूजा कशा पद्धतीने करावयाची या बाबतीत सर्व इत्थंभूत अशी माहिती दिली जाते. व या माहितीप्रमाणे पुजाऱ्यांबरोबर पुजारी जे सूचना तुम्हाला देतील करतील त्या पद्धतीनं मंदिरामध्ये जाऊन देवीच्या जवळ जाऊन ह्या ज्या पूजा केल्या जातात त्यास रंगभोग, अंगपूजा, कुलधर्म, कुलाचार व देवीची अभिषेक पूजा म्हटलं जातं. अशा प्रकारच्या पूजा दररोजच्या रोज सकाळी आणि संध्याकाळी नवरात्रातील 9 दिवस आणि वर्षभर अव्याहतप्रमाणे चालू असतात. याला कधीही कुठंही खंड नसतो. फक्त तुम्हाला करायचं काय आहे, की तुळजापुरातील पुजाऱ्यांच्या संपर्कात येऊन ह्या पूजा कधी करायच्या, कशा करायच्या आहेत. आणि पूर्वी तुम्ही तुळजापुरात आल्यानंतर प्रत्यक्ष पूजा होत होत्या, परंतु आता काही प्रशासनानं नियम व अटी घालून दिल्यामुळं या अभिषेक पूजा करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. ही नोंदणी कशा प्रकारे करावयाची याचेही नियम वगैरे आहेत. व हे सर्व करण्यासाठी तुम्हाला पुजाऱ्यांशी थोडासा सुसंवाद साधल्याबरोबर तुमचा जो कुलधर्म, कुलाचार आहे अतिशय सुंदर आणि निर्विघ्न पार पडतो. म्हणून या तुळजापुरातील या ज्या प्रथा परंपरा आहेत याच्यासाठी आणि तुमचा कुलधर्म, कुलाचार अतिशय चांगल्या होण्यासाठी आणि निर्विघ्न होण्यासाठी या तुळजापुरातील पुजाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर आणि आपल्याला अतिशय आनंदी आणि सुखकारक यात्रा संपन्न होते. अशा प्रकारे आजची तिसरी माळ ज्याला म्हटलं जातं किंवा तिसरा दिवस जो आहे तो तुळजाभवानी देवीजींचा जो छबिना आहे त्या छबिना होऊन संपन्न होतो. तर आपण नंतर पाहूया आता उद्याचा चौथा दिवस किंवा चौथी माळ व नवरात्रातील चौथा दिवस. नमस्कार.